मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यात। नव्या नगरसेवकांकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, सध्या कोणत्या समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतोय, याचा चेंबूरमधून आढावा घेत मतदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईतल्या वॉर्डनिहाय आढावा आपण घेतोय। चेंबूरमधल्या मतदारांना नेमकं या निवडणुकांबद्दल काय वाटतं या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार मुंबईतल्या विविध वॉर्डांमध्ये फिरून मतदारांची मतं जाणून घेतात, प्रतिक्रिया जाणून घेतात। आपण पाहूयात चेंबूरमधल्या मतदारांना काय वाटतंय। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम मुंबई कुणाचीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। मुंबईमध्ये सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापतंय आणि अशातच गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये नेमकं मुंबईकरांच्या समस्या कितपत सोडवण्यात आल्या हे जाणून घेण्याचा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। सध्या मी वॉर्ड क्रमांक 153 मध्ये आहे। चेंबूर घाटला परिसरामध्ये हा वॉर्ड येतो आणि या वॉर्डमधल्या नेमक्या लोकांच्या काय समस्या होत्या आणि त्यातच प्रशासक देखील 3 वर्ष होतं, त्यावेळी समस्या सोडवण्यात आल्या काय जाणून घेणार आहोत। सर, कशा पद्धतीची गेली 8 वर्ष होती, कारण दर 5 वर्षांनी निवडणुका होते, यावेळी 3 वर्ष लांबल्या या निवडणुका। काय बदल झाला या 8 वर्षात असं जाणवतंय तुम्हाला? मागच्या 8 वर्षामध्ये परिस्थिती जैसी ती वैसी आहे, उलट बकास झालेली आहे। 4 वर्षांपूर्वी ते स्थानिक 1200 लोकवस्ती असलेलं एक टॉयलेट जे होतं ते टॉयलेट तोडण्यात आलं। मागच्या 4 वर्षात तिथे नवीन टॉयलेट बांधण्यात आलेलं नाही आहे। त्या 1200+ लोकांची हालत होते। SRAच्या नावावरती इथे कुठलीच डेव्हलपमेंट झालेली नाही आहे। आज एक पिढी निघून गेली, दुसरी पिढी 40मध्ये आलेली आहे आणि हेच प्रकरण अजून पुढे चालू आहे, कारण नजीकच्या भविष्यामध्ये SRA कुठेतरी पुढे राबवतील इथे स्थानिक बिल्डर किंवा नेते मंडळी, हे आम्हाला दिसून येत नाही आहे। सर, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 5 वर्ष नगरसेवक होते आणि त्यानंतर नगरसेवक असतानाची परिस्थिती आणि 3 वर्ष प्रशासक होता, कसं बघता या 3 वर्षाकडे तुम्ही? काय नगरसेवक ह्या वॉर्डामध्ये सन्माननीय अनिल पाटणकरजी होते 5 वर्ष आणि त्यानंतर 3.5 वर्ष, तुम्ही 3 वर्ष बोलता पण मी 3.5 वर्ष बोलतो, 3.5 वर्ष या प्रभागाला नगरसेवक नव्हते, तरीसुद्धा या ठिकाणी कामं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चालू होती आणि बऱ्याच प्रकारे ह्या ठिकाणी कामं सुरू होती। या ठिकाणचे नगरसेवक सन्माननीय अनिल पाटणकर नगरसेवक ठीक आहे, पण प्रशासकाचा काळ कसा होता? नाही, प्रशासनाचा काळ कसा होता, आता मी तुम्हाला तेच बोललो ना की मी त्यांची बाजू घेऊन बोलत नाही असा प्रश्न नाही आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून नगरसेवक असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भरपूर अशी कामं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने झालेली आहेत आणि आमच्या आत्ताच या बंधूंनी सांगितलं की या विभागामध्ये मेन मुद्दा आहे SRAचा। गेली 20 वर्ष या ठिकाणी SRA होत नाही आहे आणि आमचे सगळेच लोकप्रतिनिधी आम्हाला भूलतापा देत आलेले आहेत आत्तापर्यंत आणि कुठलाही प्रतिनिधी ठोस असा विचार घेणारा आत्तापर्यंत आम्हाला मिळालेला नाही। त्यामुळे यांनी सांगितल्याप्रमाणे 1 पिढी 2 पिढी अशा भरपूर पिढ्या आमच्या गेलेल्या आहेत। आमची मुलं आता मोठी झालेली आहेत, आम्ही आता 60च्या आसपास 55च्या आसपास आलेलो आहे आणि ह्याच्या पुढे तर त्यांना आम्ही प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधीला आम्ही विनंती करतो की ह्या पुढे तरी आपण SRA या ठिकाणी करावा आणि सर्वसामान्य जनतेचं ज्या मनामध्ये दुःख आहे त्या दुःखाचं निवारण करा की SRA या ठिकाणी ज्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे असं वाटतं। ताई, तुम्ही मला सांगा, एकूणच गेल्या 8 वर्षात काय कामं झाली? कारण आपण बघतोय वॉटर मीटर गटरची काय कामं आहे, पाण्याची काय परिस्थिती आहे, स्वच्छतागृहांची काय परिस्थिती आहे तुमच्या भागात? थोड्या प्रमाणात आहे, पण जेवढी पाहिजे तेवढी नाही आहेत। ज्या आता लेडीज आहेत त्यांना सुविधा नाही आहेत, रस्ते, गटर, टॉयलेट्स वगैरे, आणि SRAचं तर काम अपूर्ण आहेच। SRA व्यतिरिक्त सांगा। SRA आता सांगितलं, सगळेच तेच सांगताय। पण तेच मूळ तेच आहे ना काम, ते तर पाहिजे, कारण आमच्या आजूबाजूचं आमचं चालू होऊन सगळ्याच्या आधी आमचं चालू झालंय आणि सगळे आजूबाजूला बिल्डिंग झालेत, पण आमचं नाही झालेलं ना, आम्ही मध्येच राहिलोय असं। त्यासाठी आता ज्या मुली आहेत, नवीन लग्न झालेल्या सुना आहेत, त्यांना इतर काही लोक आहे। सर, तुम्ही कसं बघता, काय 8 वर्षात काही परिस्थिती बदलली असं वाटतंय का आणि येत्या काळात काय बदल तुम्हाला हवा आहे? आम्हाला बदल हवा आहे तो नगरसेवकाच्या या निवडणुकीमध्ये नगरसेवक कसा असावा, तर नगरसेवक हे पद नसून नगरसेवक ही जबाबदारी आहे, ही ड्युटी आहे। नगर आणि सेवक, पहिला असतो मालक, त्याच्यानंतर असतो नोकर, त्याच्यानंतर चाकर आणि त्याच्यानंतर सेवक असतो। सेवकाला आपली चॉईस नसते, सेवकाला आपलं मत नसतं। नगरामध्ये वास्तव्य करणाऱ्या वास्तविक लोकांचं मत ते नगरसेवकाचं मत असतं आणि असा नगरसेवक पक्ष, जात, धर्म बघू नका, जो सुखदुःखामध्ये लोकांच्या मागे राहील उभा, असा नगरसेवक आम्हाला हवा आहे। अच्छा, तुमचं एकूण काय मत आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला, येता नगरसेवक कसा झाला पाहिजे?
आमचा नगरसेवक आमचा मूळ प्रश्न आहे तर याचाच सगळ्यांचा. पण नगरसेवक माजी नगरसेवक आहेत, त्यांनी 8 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये कामं केलं. फक्त वॉटर गटर मीटर नाही तर त्यांनी कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं हे पण केलं. आता पण नगरसेवक नसताना पण ते इथे केळकरवाडीमध्ये कॉन्क्रिटीकरण चालू आहे. फक्त वॉटर मीटर गटर नाही तर त्याने रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामं पण भरपूर केलेली आहेत. म्हणून आम्हाला असंच नगरसेवक पाहिजे, सुज्ञान पाहिजे की सगळ्यांच्या भावना जाणून घेणे सगळं माहिती असणारं. सगळ्यांच्या भावना जाणून घेणारा नगरसेवक पाहिजे. सर तुम्ही कसं बघता, किती महत्त्वाच्या आहे आता निवडणुका होणं? कारण नगरसेवक नसताना नगरसेवक जरी माजी झाले असले, अधिकार काहीसे कमी असतात कारण प्रशासकांच्या हातात अधिकार गेलेले असतात. पाहायला गेलं तर 153 हा वार्ड मराठी भूभाषिक असा वार्ड आहे. म्हणजे संपूर्ण कोकण असू दे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या लोकांचा हा वार्ड आहे. म्हणजे मराठी भाषिक वार्ड आहे. आणि इथे जे मागील 3 वर्षापासून प्रशासन आल्यापासून ज्या काही असुविधा आहेत, उदाहरणार्थ 3 दिवस पाणीच नव्हतं. याच्यामुळे लोकांना एवढा प्रॉब्लेम झाला. जर समजा कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असता तर त्यावेळेला त्यांनी सगळ्या सुविधा अगोदरच केल्या असतात. नगरसेवक नसणं हे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आमच्या जवळ जे हा संपूर्ण परिसर आहे इथं व्यसनाने हा ग्रासलेला आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळी लोक व्यसनीच्या आहारी गेलेली आहेत. तर नगरसेवक कसा असावा की मुलांमध्ये चांगलं ज्ञान घडवणारा. पण आता डोक्याला हात लावायची वेळ अशी आली आहे की ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत किंवा जे शिक्षण आणि आरोग्य हे प्रशासन जे आहे ते सर्व प्रायव्हेटायझेशन करतं आहे. म्हणजे PPP नावाचे PPP ह्या नावाखाली त्यांनी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप म्हणजे या असा एक लोकांपुढे प्रश्न उभा केला आहे की काय करायचं. लोकांनी चप्पल काढून त्यांना मारलं पाहिजे की आणखीन काय झाडूनही मारलं पाहिजे. कारण हे एक अपेक्षा काय तुमच्या नवीन नगरसेवकांनी काय केलं पाहिजे? नवीन नगरसेवकांनी सगळ्यात पहिलं तर जे आमचं शताब्दी हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल त्याचं प्रायव्हेटायझेशन होतं आहे ते थांबवलं पाहिजे. इथले सगळे SRA प्रकल्प आहेत ते नीट राबवले पाहिजे. ज्या शाळा आहेत त्या सगळ्या चालू होऊन त्या शाळामध्ये भलं तुम्ही पब्लिक याच्या शाळा करा, इंग्लिश मिडियमच्या शाळा करा, मराठी यांना घेऊन, पण त्या शाळा पण सगळ्या चालू झाल्या पाहिजे. शाळा कुठल्या बंद नाही झाल्या पाहिजे. शाळा कुठल्या बंद झाल्या नाही पाहिजे. काका तुम्हाला सांगा, इथं आरोग्याच्या काय सोयी सुविधा आहे महापालिकेच्या? काही सुधारल्या का? आरोग्याच्या दवाखाने वगैरे काही सोयी सुधारल्या का? तुमची काय अपेक्षा आहे? दवाखाना झालं पाहिजे. सध्या काय कुठल्या दवाखान्यात जाता मग तुम्ही आजारी? शताब्दी तर काय शताब्दी मधली परिस्थिती काय आहे? काय तिथं लाईन लागते जास्त, काय थांबायला येत नाही. वय झाले आमचं. उपचार होतात का पण नीट? होतेच उपचार. काय शताब्दीचं असं आहे की तिथं थोडं तणताप जरी आला तरी ते शताब्दीला डायरेक्ट त्यांना लोकांना राजेवाडीला पाठवतात किंवा सायनला पाठवतात. ते स्वतः काही डिसिजन घेत नाहीत. त्यामुळं तिथं काहीतरी सुखसुविधा व्हायला पाहिजे जेणेकरून आमचे गोरगरीब लोकांना तिथे त्यांचा लाभ घेता येईल. पण हे 3 वर्ष कसे होते? कारण नगरसेवक जर आपण बघितला तर 3 वर्ष तितके अधिकार नगरसेवकांच्या हाती नव्हते. आता 3 वर्ष कसे होते तुमचे आणि येत्या काळात तुम्ही काय अपेक्षा कराल नवीन नगरसेवकांकडनं, म्हणजे जो कोणी नगरसेवक होईल त्याच्याकडनं? नगरसेवक कोणी आले तरी आम्हाला एकच आहे की त्यांनी हा आमचा जो 153 विभाग आहे तो नशामुक्त करावा आणि SRA हा प्रकल्प त्यांनी राबवावा आणि जेणेकरून टॉयलेट बिलेट गटार ते स्वच्छ करून जेणेकरून म्हणजे बाबा काय परिस्थिती आहे आता तुमच्याकडच्या रस्ते, म्हणजे जे काही रस्ते असतील, टॉयलेट्स असतील, गटार असतील, याची परिस्थिती काय आहे? परिस्थिती तर एवढी काही नाही, म्हणजे नॉर्मल आहे परिस्थिती. तरी पण टॉयलेट बिलेट बघितलं ना स्वच्छता नाही तिथे, गटार स्वच्छता नाहीत. कधी तर मग आम्ही त्या लोकांना जे कॉन्ट्रॅक्टवाले आहेत त्यांना वरडून हे केलं तर, किंवा आमचे जे आता जे नगरसेवक आहेत ते थोडे त्यांनी सांगितलं तर ते थोडं ॲक्शन घेऊन ते साफसफाई करतात. नाहीतर मग ते लोक आम्ही किती फोन करा काय करते लक्ष देत नाहीत आमच्याकडे. तुमचं काय मत आहे? अच्छा, इतरही काही आणखी महिला आहे, महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला नको म्हणते. तुम्ही मला सांगा काय परिस्थिती आहे सध्या इथल्या स्वच्छतागृहांची? काय परिस्थिती आहे? महिलांचे काय प्रश्न आहे? काय प्रश्न तुमच्या मनात आहे जे नगरसेवकांनी सोडवले पाहिजे असं वाटतंय? मला वाटतं 5 वर्ष झाले नगरसेवक, आता 3-3.5 वर्ष नगरसेवक नाहीत. मेन लेडीजचं कसं रात्री बाथरूमला जातात हेच, आणि पाणी
गटार स्वच्छ नसतात आणि रात्रीचं बाथरूमला जातात त्यावेळेला ते वेशणी लोक प्यायला बसलेले असतात, मुली लहान लहान असतात, मोठ्या हल्ली मुलींचं तर ऐकायला भेटतं. तर मला वाटतं SRH लवकरात लवकर केलं ना तर हा प्रश्न सुटेल. शिवाय ह्या म्हाताऱ्या वगैरे सगळ्या असतात, त्यांना वर बाथरूममध्ये टॉयलेटला जाताना वर चढायला होत नाही. घरामध्ये असला तर माणूस कसा सुद्धा घरात जाऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त मला वाटतं SRH लवकर करावं हेच वाटतं. आजी पाणी किती वेळ येते? पाणी भरपूर आहे. आमचा प्रश्न फक्त टॉयलेट करून द्या आम्हाला व्यवस्थित. टॉयलेट साफ नसतं टॉयलेट आणि त्याला धरायला पण काहीतरी शिडी वगैरे करून द्या. असं दांडा पण करून द्या, चढता उतरता येत नाही. आणि एवढं मुंबई सारखं एवढं मोठं शहर, टॉयलेट नाहीत चांगले. बघा ना जाऊन तो एकदम आता काय तुम्हाला सांगायचं, लय बेकार आहे. हा मी नाही बोलू. आजी तुम्ही नाही बोलणार? तुम्ही अच्छा सर, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया? मतदान करणार आहे की नाही तुम्ही? हो करणार ना. अरे मग तरुणांनी असं मागे सरून कसं होणार? की तुम्ही मला सांगा, कसा लोकप्रतिनिधी तुम्हाला पाहिजे? आता लोकप्रतिनिधी असा हवा आम्हाला जो लोकांसाठी आणि लोकांच्या समस्या जाणणारा हवा. फक्त स्वतःच्या पिढ्या उभा करून म्हणजे स्वतःची घरं भरण्यात काही अर्थ नाही त्याला. आम्ही मतं देतो आमच्या बेसिक रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी, ना की त्यांच्या येणाऱ्या पिढ्या किंवा हे करायला. आणि मतदान हा माझा मूलभूत म्हणजे घटनात्मक अधिकार आहे, तुम्ही बजावणार. अच्छा, काय बदल तुम्हाला सांग की आता 8 वर्षापूर्वी 2017 निवडणूक पार पडली होती आणि 2017 नंतर आता या ठिकाणी निवडणूक होते. 8 वर्षात तुमच्या परिसरात काय बदल जाणवतोय? विकास झालाय असं वाटतंय का? विकास हवा तसा एक्सपेक्टेड नाही झालेला अजून. म्हणजे आता बघू, आता जे कोण निवडून येतील ते आता किती विकास करतील आणि काय बघू आता. पण तरुणांमध्ये जागरूकता आहे, तरुणांमध्ये विकास होत नाही किंवा काही गोष्टी तितक्याशा फास्ट पुढे जात नाही, जलद गतीनं विकास होत नाही, याबद्दल तरुणांमध्ये अवेअरनेस आहे का? चर्चा होते का? आता बघा, कट्ट्यावरती तरी चर्चा होतेच. म्हणजे सार्वजनिक कट्टा असेल, ट्रेनची गर्दी असेल किंवा इतर ठिकाणी चर्चा होते. पण ते चर्चा जेव्हा आपण सर्वसामान्य म्हणजे जिथे बोलायला पाहिजे तिथे आपण बोलत नाही. म्हणजे उमेदवाराला विचारत? उमेदवाराला विचारत नाही. ते बरोबर आहे. आपण काय करतो, मतं देतो, फोटो काढतो आणि पोस्ट करून विसरून जातो आणि आपण समजून जातो झालं माझं काम. पण तसं नाही आहे ते. म्हणजे तुम्ही उमेदवाराला प्रश्न विचारले पाहिजे, बाबा इथे काम का होत नाही. मुंबईसारखा आपला एक भाग आहे, म्हणजे मुंबईसारख्या एरियात, मुंबईतला चेंबूर एक चांगलं आहे, त्या ठिकाणी इतक्या समस्या अशा, रस्ते नाही, शौचालय नीट नाही, काय दुर्दैव आहे. आता ते दुर्दैवच म्हणावं लागेल आम्हा मतदार लोकांचं. कारण आम्ही बघा, आम्हाला टाईम नसतो म्हणून आम्ही मतदान देतो. का देतो? कारण तुम्ही आमच्या बेसिक रिक्वायरमेंट जे आहेत, बेसिक ॲम्युनिटी जे आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं, ते तुम्ही आम्हाला फुलफिल करावं. पण तुम्ही जर तुमचे फक्त घराणी जर उभी करून त्यांना जर आम्ही मतदान करून तुमचेच घराणी भरत राहिलो, मग आमचे खड्ड्याचे रस्ते, गटाराचा विषय आहे, सुलभ शौचालय आहे, परत SRAचा मुद्दा आहे, तो कोण सोडवणार? मग त्यासाठी आम्हाला म्हणजे हे करावं लागतं, आवाज उठवावा लागतो. आणि आमचा प्रश्न असा आहे की आम्ही मतं देतो, पण लोक उमेदवार निवडूनही देतो, पण आम्ही त्यालाच प्रश्न विचारत नाही. आणि आता जशी आपण इथे मीटिंग घेतो कधी, मग आपण काय बोलतो, अरे तू बोल, अरे लोक बोलत नाहीत. अरे लोक म्हणजे कोण? आपणच ना. मी म्हणजेच लोक ना. तर मग ते काहीच त्याला हे राहत नाही. आणि मतदार म्हणून आमची हीच अपेक्षा आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून की आम्ही तुम्हाला जे निवडून देतो, ज्या कामासाठी ते काम झालं पाहिजे. तो तुमचा ते कर्तव्य आहे तुमचं. आणि तुम्हाला प्रश्न विचारणं, मग ते भलेही जगजाहीर असेल, मीटिंगमध्ये असेल, वैयक्तिक असेल, तो माझा मतदार म्हणून मूलभूत अधिकार आहे तो, आणि तो आम्ही विचारणारच. तर कसं तुमच्या काय अपेक्षा असणार आहे नगरसेवकाकडनं ह्या सगळ्या परिसरात? SRAचा विषय सगळ्यांनी सांगितला, या व्यतिरिक्त काय प्रश्न आहे? आमचा प्रश्न आहे की इथला असा प्रश्न आहे की इथं साफसफाई होत ना, कचऱ्याचं ढीक 11 वाजेपर्यंत कोण कचरा उचलत नाही. मच्छर एवढे झाले, साफ लोकांना आजारी पडतात लोक, कोण लक्ष देत नाही नगरसेवक नसल्यामुळं. तर आम्हाला नगरसेवक असा असावा की सर्व सुविधा, सर्व व्यवस्थित साफसफाई इथली, लोकांच्या समस्या काय असेल ती सोडवण्यासाठी, किंवा बाथरूम, संडास वगैरे साफ, लाईट नसती कधी 15-15 दिवस संडास. तुम्ही आता 3.5 वर्ष नगरसेवक नव्हता, कोणाला सांगत होते हे सगळे प्रश्न? नगरसेवक 3.5 वर्ष कोणाला सांगणार आम्ही? जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना सांगायचो आम्ही की बाबा इथं असं चाललंय आणि इथं
दारू पितात लोक, काय काय पितात, सगळे घाण करतात सगळी, कोण ऐकत नाही. रात्री 3-3 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत इथं बसलेली असतात मुलं, त्याच्यावर कोण लक्ष देत नाही, सांगून कोण ऐकत नाही. काय परिस्थिती होती 3.5 वर्ष तुम्ही मग तुमच्या समस्या कुठे सांगत होते? आमचे नगरसेवक पण ते तर ते पदावर नव्हते ना. पदावर नव्हते तरी पण ते आमचे काम म्हणजे करायचे. जे काय स्वच्छता असेल, गटर साफसफाई, संडासची साफसफाई किंवा रोडची कचरा बिचरा, आम्ही फोन करून सांगितलं की तिथे माणसं जसं सत्तेत असतात किंवा म्हणजे जसं पदावर असताना काम व्हायचं तसंच ह्या 3.5 वर्ष होत होतं. होतं. अनिल पाटणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ते पण काम म्हणजे होत होतं सगळं काम. तर तुम्ही मतदान करणार आहे की नाही? नाही करणार आहे. तुमचं काय मत आहे? खरं तर घटनेने अतिशय अमूल्य असा हा अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा. आणि सगळेजण मतदान करतील. मतदान करताना लोक मात्र एवढं लक्षात ठेवतील, कुणी निवडणुकीच्या वेळेला पैशाचं आमिष देतील, कोण साड्या वाटतील, कोण आणखीन काय काय देतील, सोनं काय काय वस्तू देतील, पण त्याच्या मागं न भुलता लोकांनी स्वतःचं जे आपलं चांगलं आहे हे बघावं. कारण आता थ्रिकेचा प्रकल्प इथे आलेला आहे, SRA थ्रिकेचा प्रकल्प आला आहे, ज्याच्यामध्ये बिल्डर बदलता येत नाही. जर तुम्हाला भाडं जरी नाही मिळालं तरी तुम्ही त्याची दाद मागू शकत नाही, असा तो थ्रिकेचा प्रकल्प इथं येतोय. त्याच्यासाठी सगळ्यांनी लोकांनी एकत्र येऊन काय विचार करायचा आहे तो विचार करा आणि योग्य तो नगरसेवक निवडून द्या. योग्य नगरसेवक निवडून द्या असं चालतंय. ताई, पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या आपण बघतोय विकासाचा मुद्दा बाजूला पडून भाषेच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाते. हिंदी मराठी या मुद्द्यांवर निवडणूक लढली जाते आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मागे राहतात. तुम्हाला काय वाटतं, प्रश्नांवर निवडणूक लढली पाहिजे की भाषेवर निवडणूक लढवली गेली? प्रश्नांवर निवडणूक लढली पाहिजे. माणसांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. भाषा तर जे मुंबई म्हटल्यावर सगळ्या प्रांतातून इथं माणसं आलेले आहेत, त्यामुळे ते त्यांची भाषा बोलणारच. आपण भाषेसाठी हट्ट नाही करून चालणार. पण ह्याचा म्हणजे जी कामं आहेत, जे मुद्दे आहेत त्याच्यावरच काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. आजी, तुम्ही काय सांगता? हे मराठी अमराठी निवडणुकीमध्ये मराठी अमराठी केलं जातं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कामाच्या विषयावर निवडणूक लढली पाहिजे की मराठी अमराठी? कामाच्या विषयावरती निवडणूक केली पाहिजे, भाषेवरती नाही, कामाच्या विषयावरती केलं पाहिजे. इथं काहीच नाही, कोणाला वोट द्यायचंय? रस्ते गटार पण नाही, बाथरूम नीट नाही, सगळं. पण मग दरवेळी निवडणुका आले की मराठी अमराठीचा विषय सुरू होतो, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? मराठीकडे म्हणजे मराठी तो हिंदी तो भैया असा दर निवडणुका आल्या की सुरू करतात लोक असं? नाही, असं काही नाही. इथे सर्वसामान्य सर्व एकच आहे, सगळं मराठी बिराठी सगळे एकच आहेत. सर, इतरही काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो. सर, मराठी अमराठीचा वाद निवडणुका म्हटलं की तुम्ही कसं बघता? खरंच विकास कामांवर या निवडणुका झाल्या पाहिजे की भाषेच्या वादावर झाल्या पाहिजे? नाही, मराठी हा प्रत्येक नेता किंवा कोणची ती पक्ष असेल, हा आपल्या फायद्यासाठीच मराठी आणि मराठी विषय काढतात. आणि निवडणुका आल्या की आपल्या लोकांच्या सेवेसाठी निवडणुका असतात. लोकांचे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा लोकांना मिळायला पाहिजे आणि त्यावर फोकस ह्या नेते लोकांनी केलेला पाहिजे. परंतु आता होतं काय, जे पक्षातले वेगवेगळे निघाले पक्षातले कार्यकर्ते आहेत ह्यांची लोक कोणी विचारपूस करत नाही, परंतु आपल्या घरातल्या जे मुलगा असेल किंवा सून असेल किंवा अजून मुलगी असेल, ह्या सगळं महाराष्ट्रामध्ये हेच चाललेलं आहे की आपल्या घरातल्या लोकांना सीटा कशा मिळतील आणि कसे निवडून येतील, उमेदवारी, की घराणेशाही ही पुऱ्या महाराष्ट्रावर चालली. कुठला तरी एखादा पक्ष राहत असेल ना, आता समजा 4 उमेदवार उभे आहे, कुठल्या तरी एखाद्या पक्षाने नवीन चेहऱ्याला संधी दिली असेल ना, की सगळे पक्ष तेच करतात? नाही, सगळे पक्ष ते करतात. परंतु आता मी वैयक्तिक कुठल्या पक्षाशी बोलू नाही शकत, परंतु लोक समजूतदार आहेत आणि समजूतदार लोक आहेत, त्यांना सगळ्यांना माहीत आहे की कुठला पक्ष देतो आणि कुठला पक्ष देत नाही. पण सरासर लोक, सगळ्याच पक्षातली लोक आपल्या घरातल्या लोकांना देतात. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की तुम्हाला लढता आलं नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आता विकल्याशिवाय, विकत घेतल्याशिवाय निवडणुका होत नाही पूर्ण महाराष्ट्रभर. आणि लोक हे अज्ञानी आहेत साहेब. लोकांना ज्या मूलभूत गरजा पाहिजे, काय पाहिजे त्याकडे लक्ष न देता लोकांना 2-4 रुपये देऊन खरेदी करतात आणि निवडणुका घेतात आणि नंतर 5 वर्ष लोकांना रडत बसावं लागतं. तर लोकांना मी तुमच्या चॅनलच्या मार्फत विनंती करेल की अशा लोकांनी मतं जी आहे आपली सत्सद विवेक बुद्धीने द्यावी. सर, निवडणुका आल्या की मराठी अमराठी हा वाद निर्माण केला जातोय. अनेक पक्ष जे आहे भाषेच्या याच्यावर निवडणुका लढतात. मुंबईमध्ये आता मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई अशा प्रकारचं एक कॅम्पेन देखील काही पक्षांनी सुरू केलं होतं. याकडे तुम्ही कसं बघता? भाषेचा वाद हा नेहमी सीमेवरती असतोच, पण मुंबईसारख्या ठिकाणी जिथे
मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतात की जिथे बऱ्याच लोक भारतातल्या बऱ्याच वेगवेगळ्या भागातले लोक येऊन राहतात तिथे. चेंबूर एरिया हा वॉर्ड 153 हा बहुभाषिक असल्यामुळे आणि प्रामुख्याने मराठी असल्यामुळे इथे तो वाद शक्यता होणार नाही. पण आपण बोलीभाषा कोणती आणि आपण व्यवहाराची भाषा कोणती हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. त्यामुळे त्या भाषे माझं मत हे आहे की भाषेच्या विषयावर निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे की तुमचे स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या पाहिजे. विकासाचे मुद्दे बट ऑब्वियस बेसिक आहे. कारण विकास असेल तर तुमचं पुढे लाईफ इझी होणार आहे. भाषा नुसते तुम्ही जर विषय घेऊन चाललात तर पुढे तुमच्या शाळांमध्ये किंवा इतर कुठे ठिकाणी तीच भाषा वापरणार आहात का? नाही. तर बहुभाषिक असणं ठीक आहे, पण जो प्राईम फोकस पाहिजे, जो मेन मुद्दा लोकांच्या नजरेत पाहिजे तो म्हणजे तुमच्या बेसिक फॅसिलिटी काय आहेत, तुमच्या गरजा काय आहेत, त्या हिशोबानेच आपण काम केलं पाहिजे. अच्छा, नक्कीच. काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. तुमचं मत काय आहे की निवडणुका या भाषेच्या मुद्द्यांवर आता मुंबईसारख्या शहरामध्ये लढवल्या गेल्या पाहिजे की जी विकास कामं आहे, लोकांच्या गरजा आहेत त्यावर लढवल्या गेल्या पाहिजे? भाषेसाठी नाही लढवायचा, आपला विकास कसा होईल ना, विकास करून कसा घ्यायचा ह्याच्यावर निवडणुकांमध्ये लढायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं शाळा आता या म्युन्सिपाल्टीच्या शाळा ज्या आहेत त्या शाळा बंद पडायच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर मला वाटतं तिथे आहे ना इंग्लिश, मराठी, हिंदी या 5वीपासून तर हिंदी इंग्लिश असतेच ना, ह्या भाषेपासून पण ते हे करायला पाहिजे. आणि विकास कसा होईल, विकास करून कसा घ्यायचा ह्याच्यासाठी मतदान करायचं ना, ह्याच्यासाठी निवडणूक. विकासासाठी निवडणूक झाली पाहिजे. सध्या जे चाललंय भाषा मराठी अमराठी ह्या विषयावर संपूर्ण मुंबईचं वातावरण तापवलं जातं, याकडे कसं बघतो? आता बघा, निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक राजकीय पुढारी येतो, प्रत्येक राजकीय पक्ष येतो आणि मराठी अमराठी हा मुद्दा झाला. मराठी अमराठीच कशाला? आता पूर्वी जर आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंनी तर मराठी आणि तामिळ हा विषय काढला होता. त्याच्यानंतर मग तो मराठी भैया असं झालं. हे अनेक म्हणजे हे अशा गोष्टी होतच राहतात. पण मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला फक्त काय हवं आहे की बाबा आमचा महाराष्ट्र जो आहे तो मूळ म्हणजे तिथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास हा झालेला हवा आमच्यासाठी. आणि जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की बहुप्रादेशिक म्हणजे लिंग्विस्टिक बहुभाषिक असल्यामुळे आम्ही ते सर्व प्रकारचे म्हणजे जाती धर्माचे लोक राहतो. म्हणजे असं काय आमच्यात हे नाही आहे की बाबा अमराठी मराठी. आता हे अमराठी मराठी हा म्हणजे वाद हा राजकीय लोकांनी अजेंडा बनवला, राजकीय अजेंडा झालाय. तुम्ही एकदम बिलकुल कुठल्या नेत्याची कॉपी करताय तुम्ही? नाही, मी कॉपी करत नाही. माझ्यामध्ये हिंदुत्व आहे म्हणून मी टीका लावतो आणि मला डोळ्यांनी कमी दिसतं म्हणून मी चष्मा लावतो. माझं आडनाव ठाकरे. अच्छा, आणि ठाकरे म्हणून थोडे ठाकरे सारखे दिसता. धन्यवाद त्याच्याबद्दल. तुमचं मत काय आहे या सगळ्याबद्दल? आता या निवडणुका ज्या होत आहेत, तुमचे प्रश्न काय आहे? प्रश्न सोडवले जात आहेत का? सगळ्यात पहिले तर आपण मुंबईमध्ये बेरोजगारी संपली पाहिजे आणि जिथे रोजगार असतो तिथे राजकारणी लोक भाषांचा वापर करून आपली चपाती शेकून घेतात. खरं म्हटलं तर भाषा शिकणे एक चांगलं आहे. मी स्वतः 4-5 भाषा बोलतो, पंजाबी, तमिळ ही सगळी भाषा मी बोलतो. पण भाषा शिकणे चांगली गोष्ट आहे. जर आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा ही आई आहे, जशी आपली आई असते, त्या जर भाषेचा आम्ही सन्मान केला तर फार चांगली गोष्ट आहे. एखादा व्यक्ती इथे मराठी भाषा शिकत असेल फार चांगली गोष्ट आहे. त्याला उशिरा का होईना, कारण पुढे त्याला सोपं जातं, याच्यात काय वाद नाही. पण काही लोक, राजकीय लोक काय बोलतात, जबरदस्तीने मराठी शिका. आता एखाद्या व्यक्तीला जर शिकता आलं नाही त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नाही शकत आपण. पण मराठी ही भाषा अस्मितेची भाषा आहे, त्याचा मान सन्मान राखला पाहिजे आणि त्याचं राजकारण नाही करायला पाहिजे. तुमच्या भागात काय समस्या आहे? गेल्या 7-8 वर्षात, आता आपण बघतोय 8 वर्षानंतर निवडणुका होते, काय 8 वर्षात काही बदल झालाय का? गेली 2017 फेब्रुवारी 2017 मध्ये माझ्या माहितीनुसार निवडणुका झाल्या होत्या, ते आत्ता आपण बघतोय डिसेंबर 2025, काय बदल झालाय? बदल काहीच नाही झालं. जैसे थे वैसे बदल काहीच नाही झालं. एवढं आहे की माणसं बदलली, लोकप्रतिनिधी बदलले आणि ज्या समस्या आहे, जे लोकांच्या मूलभूत समस्या, त्या समस्या अपूर्ण राहिलेल्या आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की एखादं चांगलं नेतृत्व जर तिथे आलं तर तिथल्या समस्या बदलू शकतात. तर तुम्ही काय एकूणच काय अपेक्षा करता की येत्या काळात काय बदल झाला पाहिजे तुमच्या भागात? बदल म्हणजे सर सगळ्यात मेन म्हणजे सगळीकडे स्वच्छता व्हायला पाहिजे. लहान मुलांना इथे आमच्या जवळपास तर लहान मुलांना खेळायला कुठे हेच नाही.
मैदानच नाही. सगळ्या गल्लीबोळामध्ये ना दिवसभर ते मुलं हे करत असतात. तर त्यांनाही कुठेतरी मैदानाची सोय करून लहान मुलांना खेळण्यासाठी सोय करून द्यावी. आणि एक स्वच्छता आता सध्याला सर बघितलं ना तुम्ही, एवढं बघा आता हे बघा कचऱ्याचं एवढं साम्राज्य पसर. मच्छर पहिला नव्हते आमच्या इथे, पण या 3 वर्षामध्ये परत मच्छर एकदम सगळं हे झालेलं आहे. तर थोडं स्वच्छतेसाठी पण लक्ष द्यावं. बाहेरून मुंबई शहर एकदम असं चकाचौंध, मुंबई म्हणजे एकदम स्वप्नाची मायानगरी म्हटली जाते. आतमध्ये एवढं वाईट चित्र का? खरं तर काही ह्या 3 वर्ष जास्त बघायला लागले तर मुंबई महानगरपालिका जी पूर्ण आशियामध्ये श्रीमंत अशी महानगरपालिका आहे, त्याच्यामध्ये जी FD ठेवलेली ते प्रशासकीय आता जे प्रशासनावर बसलेले त्यांनी त्याच्यावर डल्ला मारायला चालू केला. म्हणजे एक प्रकारे मुंबईचं अस्तित्व कमी करायचं, मुंबईच्या ज्या पेटीतला पैसा आहे तो कमी करायचा, म्हणजे आपोआप मुंबईचं अस्तित्व कमी होणार. आणि खरं तर हा मुद्दा जो आहे की मराठी भाषेचा, तर नुसतं भाषा आणि रोजगार किंवा इतर समस्या हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर तुम्ही नुसताच स्वतःचा विकास करायचा बोलात आणि तुमची भाषाच उद्या अस्तित्वात नाही राहिली आणि सगळे इतरच लोक आली तर इथं मुंबईत मराठी राहणार कुठे? मराठी हा मुद्दा 100% असेल. कुणाला वाटत असेल की कोण आपल्या राजकीय पोळी खातर हे करतं, उद्या जावा तुम्ही तमिळमध्ये बोलून दाखवा मराठी, लोक जोड्याने मारतात, त्याला आम्हाला नाही येत बोलायला. तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम करा. भाषेवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या आईवर प्रेम करणं. आणि आपल्या आईलाच आपण जर असं बोलत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची अशी गोष्ट नाही. तर माझ्या म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही की विकास व्हावा नाही आणि कोण कधी कुणाला बोलत नाही हे मराठी बोलणार तर देईल तुला फाट असं बोलत नाही. जर हे दादा मराठी बोल ना आणि नाही बोलला तर त्याला ते वादुका पिक्चर दाखवतात. म्हणजे तो उलटा जर बोलला तर नाही बोलताय जा क्या करणे का उकाडले असं बोलल्यावर कोण गप बसणार आहे का? नाही. तर आपल्या मराठी भाषेवर आपण प्रेम करा. मात्र जर इतर गोष्टी नक्कीच आपण या सगळ्या संदर्भात बघतोय की काही लोकांचं मत आहे मराठीच्या भाषेवरती निवडणुका लढल्या पाहिजे, मात्र अर्थात विकास झाला पाहिजे. आणि मुंबईच्या या वॉर्ड क्रमांक 153 मधल्या अनेक समस्या आहेत ज्याकडे लोकप्रतिनिधींचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. आणि अपेक्षा करूयात की 16 तारखेला जो लोकप्रतिनिधी निवडून येईल त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून 5 वर्ष या संपूर्ण मतदार जे आहे ते त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करणार आहे, त्यांचा भ्रमनिरास करणार नाही. मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.